परभणी जिल्हा कारागृहात तिहेरी खून प्रकरणातील आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे। परभणी तालुक्यातील आसोला येथे 2022 साली राजू आडकीने या इसमाने आपली आई, मावशी आणि मावसा असे 3 जणांची हत्या केली होती। या घटनेनंतर ताडकळस पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला होता। सध्या हे प्रकरण कोर्टामध्ये असून त्याची सुनावणी सुरू झाली आहे। त्याच दरम्यान काल रात्री संबंधित आरोपीने हा प्रकार केला आहे। त्यात त्याचा मृत्यू झाला आहे। या अगोदर देखील परभणी जिल्हा कारागृहात आत्महत्या करण्याचा प्रयत्न कैद्यांकडून करण्यात आला आहे आणि त्यामुळे जेल प्रशासनाच्या एकूण कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। दरम्यान घटनेनंतर मयत आरोपीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आला होता। या ठिकाणी नानलपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह सहाय्यक पोलीस अधीक्षक बेनीवाल यांनी देखील भेट दिली आहे। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी।